मम्मी काय करतस? लसूण साफ करते. हे बघ आपल्याला स्टलवट ऑर्गॅनिक इंस्टाग्राम पेजवरून आपल्याला पार्सल रिसीव झालेले आहेत. हे बघ मस्तच आहे. बघ तर खरं. बेसन पीठ, ज्वारी पीठ आणि बाजरी पीठ. तर मी काय बोलते, याचा काय आपल्याला बनवता येईल आज? त्याचा आता काय भाकरी बनवूया. कसली? मी आता ज्वारीची बनवते भाकरी. चालेल. आणि या बेसन पीठ तुला आज मोऱ्या भरून दाखवते याच्यात. चिंबोरी मोऱ्या. हा, चिंबोरी मोऱ्या. चला गाईस, आज आपण मोऱ्या कशा बनवतात त्या बघूया. आणि हे बघा त्यांच्या इथनं कुकीज पण रिसीव झालेले आहेत. त्यांचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू. ओके. पीठ किती मस्त आहे ना. हा, याला साहित्य काय काय लागेल? खोबरा, आला, मिरची, कोथिंबीर, कांदा भाजलेला, याचा वाटण, तांदळाचं पीठ, लसूण, हळद, आपला आगरी कोळी मसाला, चिकन मसाला, चण्याचं पीठ, मीठ, हा सगळा मिक्स करून त्या चिंबोरीत भरूया. चालेल. बरं, आता आपलं वाटण झालंय संपूर्ण मिक्स करून. हां, आता आपण त्याच्यात या मोऱ्या त्याच्या अशा याच्यात भरूया. कसं बघू? हे बघ, असे पकडायचे, असे पूर्ण त्याच्यात भरायचे. आता काय करता? नंतर ही अशी बंद करायची. मम्मी हा सूत का बांधतस? हा सूत बांधते म्हणजे ती रसात सुटायला नको ना. मग ती पॅकिंग व्यवस्थित राहील आणि अख्खीची अख्खी मोहरी खायला भेटेल. पण याच्याशी काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, सुताशी काय नाही होणार. सूत कापसापासून बनते काय? हो. ग्रेव्ही तयार झाली आता. उकळली मस्त पैकी. आता त्याच्यात या चिंबोऱ्या टाकूया. हे किती मिनिटं शिजवायला लागतील? 20 मिनिटं तरी शिजवायच्या मस्त. चला 20 मिनिटांनी आपण जेवायलाच बसू डायरेक्ट. रेडी झालेला आहे भरीत बघू शकता चिंबोऱ्याचा. आणि भाकरी ज्वारीची, बेसन, मस्त आहे टेस्ट. ही बघा भरलेली. तर मित्रांनो, पिठाची क्वालिटी तर एक नंबर होती. जर तुम्हाला सुद्धा बाय करायचं असेल तर या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. जर उरणमध्ये राहत असाल आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर उरण द्रोणागिरी बाजारामध्ये पण तुम्हाला इझिली अवेलेबल भेटून जाईल. तर नक्की बाय करा आणि ट्राय करा. थँक्यू.